मी सर्व आमच्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना, मातांना नम्र आवाहन करेन की हा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा मतदानाचा हक्क आहे की ज्याच्या माध्यमातून आपली लोकशाही जी आहे ती अधिक सुदृढ आणि बळकट होणार आहे आणि त्याच्यामुळे हा हक्क जो आहे तो आपण बजावा. आपल्याला माझी विनंती आहे की थोडा वेळ दैनंदिन कामातून काढा आणि मतदानाला या, मतदानामध्ये सहभागी व्हा. नाही, शासनाच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तर याची प्रचार प्रसार होतोच, पण आम्ही तर घरोघरी जाऊन सांगितलेलं आहे की मतदानासाठी अवश्य बाहेर या. त्यामुळे मला वाटतंय की मतदानाचा टक्का हा निश्चितपणे मागच्या वेळेपेक्षा वाढू शकतो. तर महापौर कोणाचा बसेल काय वाटतं? महायुतीचाच. महाराष्ट्रभर महायुतीला पर्याय नाही, विकासाला पर्याय नाही. जात, पंथ, धर्म, भेद याच्या पलीकडे जाऊन चौफेर विकास हाच अजेंडा जो आहे तो असला पाहिजे आणि तो आदरणीय मोदीजी आणि नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचा राबवतो आहे आणि ठाण्याला देखील चौफेर विकास करण्याकरता महायुतीच्या पाठीशी नागरिक जे आहेत ते भक्कमपणे उभे राहतील, आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे.